नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर या. सुरू करूया आपण आपला आजचा विषय. पुस्तकाला पाय लागला, काय करू? आता असे रोज आपण इंटरेस्टिंग बरेच विषय घेऊन येत असतो, जसं शनिवारी तेल किंवा लोखंड घ्यायचं का, तसाच हाही एक आजचा विषय आहे. पुस्तकाला पाय लागला, काय करू? तर स्टोरी अशी आहे की रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. कॉलेजच्या जुन्या वसतिगृहात बहुतेक विद्यार्थी झोपलेले होते, पण तिसऱ्या मजल्यावरच्या एका खोलीत अजूनही दिवा चालू होता. त्या खोलीत अथर्व बसला होता. अथर्व मन लावून अभ्यास करत होता. टेबलावर पसरलेली पुस्तकं, नोट्स, कॉफीचा मग आणि खोलीतून येणारा थंड असा वारा. वातावरण थोडंसं विचित्र होतं. अथर्व इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता, पण त्याला जुन्या ग्रंथांबद्दल, रहस्यांबद्दल, मॅजिकबद्दल प्रचंड असं ज्ञानाचं वेड होतं. त्या रात्री तो जुना मराठी हस्तलिखित ग्रंथ वाचत होता. तो ग्रंथ त्यानं कुठून घेतलेला माहिती आहे? ABC म्हणजे अप्पा बळवंत चौक, पुणे इथून त्यानं घेतला होता. ग्रंथाचं नाव होतं ज्ञानतंत्र रहस्य. खोलीत अचानक दार उघडलं. आता आली कोण त्या खोलीत? तर साया, त्याची वर्गमैत्रीण. ती आली त्या खोलीत. तिचं नाव साया. साया त्याची क्लासमेट होती आणि कदाचित त्याच्यासाठी त्याहूनही काही जास्त. ती म्हणाली, अरे अजून तू जागाच आहेस? अथर्व हसला आणि म्हणाला, हो, या पुस्तकात असं काही विचित्र लिहिलंय की त्यामुळे मी जागा अगदी टक्क जागा आहे. साया खुर्चीवर बसली. तू आणि तुझी रहस्यमय पुस्तकं यांचं जंजाळ काय संपतच नाही. किती त्या गोष्टी, किती ती पुस्तकं, किती ती मॅजिकल स्पेल्स, काय काय आणि काय काय, किती पाठांतर करतोस? अथर्वनं पान उलटलं. तेवढा त्याचा पाय टेबलाखाली घसरला आणि पाय लागला कुणाला? तर पुस्तकाला. प्रचंड हजारो वर्षापूर्वीचं एक पुस्तक आणि त्याला त्याचा पाय लागला. साया ओरडली, अरे! अथर्व म्हणाला, काय झालं? काय झालं साया? पुस्तकाला पाय लागला, नमस्कार कर. अथर्व म्हणाला, अगं तू ह्या सगळ्या गोष्टी मानतेस? साया म्हणाली, आजी म्हणायची पुस्तकाला पाय लागला की नमस्कार करायचा, ज्ञानाचा अपमान करू नये. अथर्वनं खोटा असा गंभीर चेहरा केला. त्याच्या चेहऱ्यावरून सायाला कळत होतं. ओके ज्ञानदेव, माफ करा. तो हसतच पुस्तकाला हलकासा नमस्कार त्यानं केला. बरं, गोष्ट आता पुढे अजून कंटिन्यू करायच्या आधी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये काही कमेंट असतील आत्तापर्यंतच्या व्हिडिओवरती तर जरूर कमेंट टाका. त्या क्षणी खोलीचा दिवा अचानक फडफडला. दिव्याची वात अशी फडफडली. वरती जो 100चा लॅम्प लावलेला होता तो लॅम्प सुद्धा फडफडला. वाऱ्याचा जोरदार झोर आतमध्ये आला. टेबलावरची पुस्तकं सगळी हलली. अथर्व आणि साया एकमेकांकडे बघू लागले. तू खिडकी उघडलीस का? तो सायाला म्हणाला. अथर्वनं मान हलवली. हो हो, नाही नाही, हो नाही, हो नाही काय? नाही तर म्हण, नाही म्हण, नाही तर हो तर हो म्हण. नाही नाही, मी नाही उघडली. अचानक त्या जुन्या ग्रंथाची पानं आपोआप उलटू लागली. बरं, आता ह्यावरून एक लक्षात आलं मला, जुन्या ग्रंथावरून तुम्हाला मजेची गोष्ट सांगायची म्हणजे काल रात्री स्वप्नामध्ये 3:30-4 वाजता माझे वारलेले आजोबा आले आणि त्यांनी मला सांगितलं, अरे एवढ्या छान गोष्टी तू सांगतोयस, काय काय करतोयस, मला पण घे की. मला अंगाला प्रचंड घाम फुटला. तुम्हाला कसं घेणार? ते काय मला माहित नाही, मला यायचं या गोष्टीत. मी आता तुम्हाला कसं आणू? त्यांनीच मला आयडिया दिली. हे बघ, माझा एक फोटो आहे, तो घे आणि दाखव सगळ्यांना. घाबरतील, तुम्ही गेलाय तर तुम्हाला कसं घेऊ तुमचा फोटो? ते काय मला माहित नाही. फोटो घे, दाखव, लक्षात येईल. मी सांगतोय ते आठवेल त्यांना.
त्यामुळे त्यांचा जरा फोटो दाखवतो. ते गेलेत हा मात्र 25 वर्षापूर्वीच. तुम्ही घाबराल. हे बघा हा त्यांचा फोटो. हे बघा हा फोटो त्यांचा. काय काय आजोबा कसे आहे हे बघा दाखवलं ना तुम्हाला. हे बघा ते जरा त्यांचा फोटो जो आहे तो पांढरा केलाय. ते जाताना ते आजोबांनी आमच्या वडिलांना सांगितलं ते फोटोग्राफरकडून तो फोटो मला गोरं करायचं आयुष्यभर असं होतं. मला जाताना तरी कमीत कमी त्या फोटोमध्ये गोरं करायचं. त्यांनी सांगून पाठवलं. मग ते गेले. जेव्हा ते गेल्यावर फोटो काढलेला होता. फोटोग्राफरकडे गेले. त्यांचा फोटो गोरा केला. ते ॲडोब फोटोशॉप म्हणून काहीतरी असते वाटतं. तो ते वापरत होता. त्यांनी त्याच्यामध्ये चेहरा त्यांचा गोरा गोरा पान केला आणि त्यांचा फोटो आला. तेव्हापासून एकदम खुश. आजोबा मात्र त्या दिवसापासून वडिलांच्या स्वप्नात कधी आले नाहीत. त्यांची पूर्ण इच्छा केली म्हणे असं ते तर म्हणतात. असो, आपण पुन्हा एकदा गोष्ट आपण सुरू करूया. नाहीतर आपल्या ग्रंथाची पानं ती अर्धवट राहायची. चला. अचानक त्या जुन्या ग्रंथाची पानं आपोआप पलटू लागली. खोलीत हलका निळसर प्रकाश पसरला. साया कुजबुजली. अथर्व, हे काय चाललंय? पानावर एक वाक्य चमकत होतं. ज्ञानाचा अपमान करणाऱ्यास अज्ञान मिळते, ज्ञानाचा आदर करणाऱ्यास शक्ती मिळते. बर. खाली एक मंत्र लिहिला होता त्या ग्रंथामध्ये. जे पान तो वाचत होता त्याच्या खाली एक ग्रंथ मंत्र लिहिला होता. मंत्र, मॅजिकल स्पेल. विद्या ज्योती प्रकटो भव. अथर्वने अर्ध्या मजेत तो मंत्र वाचला. क्षणात पुस्तकातून निळा प्रकाश हवेत पसरला. जणू धुरासारखी ऊर्जा. त्या प्रकाशातून एक आवाज म्हटला, आजोबा 1-2 मिनिटं थांबा, मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. मी जरा ते पूर्ण करतो. सगळं शेअर करायलोय. ते सारखं मला कधी डिवचायलेत म्हणून मी तुम्हाला तुम्हाला फोटो दाखवलेला बघा. ते जरा डिवचायलेत. मला परत एकदा घे म्हणून. आता नको म्हणलं त्यांना. ते काय सांगू आता. रात्री खरं स्वप्नात यायचं नाही. शेवटी परत एकदा तुम्हाला बघूया. तुम्हाला कुठं एंट्री देता येते काय. त्या प्रकाशातून एक आवाज उमटला, मला कोण जागं केलं? साया घाबरली. अथर्व, हे स्वप्न आहे का? अथर्व म्हणाला, मला वाटत नाही. प्रकाशातून एक तरुण स्त्रीची आकृती तयार झाली. तिचे डोळे तेजस्वी होते. ती म्हणाली, मी विद्याधारा, या ग्रंथामध्ये साठलेल्या ज्ञानाची रक्षक. अथर्व स्तब्ध झाला. ती पुढे म्हणाली, तुम्ही पुस्तकाला पाय लावला पण त्याचा आदरही केला म्हणून हा ग्रंथ जागा झाला. अथर्व थोडं धैर्य करून म्हणाला, म्हणजे पुस्तकाला नमस्कार केल्यानं खरंच काही शक्ती मिळते का? ती हसली. शक्ती पुस्तकात नसते तर ती तुमच्या मेंदूत असते. ती पुढे म्हणाली, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा आदर करता तेव्हा तुमचा मेंदू अधिक लक्ष देतो. त्याला विज्ञानात अटेन्शन ट्रिगर म्हणतात. आदर, लक्ष, स्मरणशक्ती, ज्ञान अशी ती एक चौकट आहे. आदर, लक्ष, स्मरणशक्ती आणि ज्ञान. साया हसली. म्हणजे आजी बरोबर होती. अथर्व म्हणाला, आणि तूही. विद्याधारा म्हणाली, विद्याधारा म्हणजे ती जी शक्ती आलेली होती त्या पुस्तकामधून, ग्रंथामधून, तिचं नाव विद्याधारा आणि ती जी मुलगी आहे त्याच्याबरोबर तिचं नाव साया. नाहीतर गल्लत व्हायची. ती पुस्तकात जायची आणि ही बाहेर यायची, म्हणजे सगळी गडबडच. दुसऱ्या दिवशी परत क्लासमध्ये हजेरी कोणाची लावणार? विद्याधारा म्हणाली, पण ज्ञानाची खरी शक्ती पाहायची असेल तर हा मंत्र म्हणा. पानावर दुसरा मंत्र चमकत होता. अज्ञान छेदो, ज्ञानाग्नी उदयो. अथर्वने मंत्र म्हणाला. क्षणात खोलीतली सर्व पुस्तकं प्रकाशानं उजळली. भिंतीवर सूत्र, तारे, गणित, इतिहास सगळं जणू हवेत दिसू लागलं. साया म्हणाली, अरे हे तर हॉगवर्ड्स पेक्षा भारी आहे की पुस्तक. अथर्व म्हणाला, मराठी व्हर्जन. मराठी व्हर्जन. हॅरी पॉटर, मिस्टर पॉटर, हैरी पॉटर. निशान दिख रहा है, निशान. हैरी पॉटर. हळूहळू प्रकाश कमी झाला. ओ, मी नाही आहे हॅरी पॉटर. आजोबा रागवू नका. ते जरा मध्ये मध्ये परत त्यांनी रागवलं मला म्हणून म्हणालो. मी काय हॅरी पॉटर वगैरे नाही आहे. ते पडलेलो ते लहानपणी एकदा
लागलं तिथं टाके बसले. ते परत रागवलं. मग हॅरी पॉटर कशाला म्हणाल्यास म्हणून रागवायला लागले. ते काय आता त्यांना आता एकदा बाहेर काढलंय की नाही, ते आता रोज मला असंच. बरं, हळूहळू प्रकाश कमी झाला. विद्याधारा म्हणाली, लक्षात ठेवा, पुस्तकाला नमस्कार करणं ही अंधश्रद्धा नाही, तर मनात ज्ञानासाठी तयार जागा करणं असं आहे. क्षणात ती आकृती सुद्धा गायब झाली. म्हणजे विद्याधारा जी होती ती गायब झाली. खोलीत पुन्हा शांतता पसरली. खोली शांत झाली. साया काही क्षण शांत बसली. ती म्हणाली, अथर्व, मला वाटतं आजपासून मीही पुस्तकांना नमस्कार करणार. अथर्व हसला आणि म्हणाला, मी सुद्धा. अशा वेळी आपल्या बऱ्याच ठिकाणी एक वाक्य प्रचलित आहे, पुस्तकाला पाय लागला तर नमस्कार करू काय, असं विचारलं तर बरेच लोक म्हणतात, नाही नाही डोक्यात घालू काय मग, असं बऱ्याच वेळा मी तरी ऐकले बाबा. असो. त्याने पुस्तक बंद केलं आणि हलकेच म्हणाला, ज्ञानदीप उजळव. खिडकीतून प्रकाश, चंद्रप्रकाश आत आला. पुस्तकाच्या पानावर चमकला आणि त्या दोघांना एक गोष्ट नक्की समजली. ज्ञानाच खरंच जादू होती, पण ती जादू फक्त त्यांना दिसत होती.